आज आपण दिनांक 21 फेब्रुवारी 2022 संविधान पारायणाचं सलग 197 पुष्प गुंफत आहोत. भारतीय संविधानाचा भाग 17 राजभाषा याबाबत आपण हे सगळं विवेचन बघितलं. आज उत्तरार्धामध्ये शेवटचे काही अनुच्छेद आहे ते बघून आज आपण या भागाचा चारही प्रकरणाचा समारोप करणार आहोत. त्यामध्ये आपण बघितलं की भाषा आणि तिच्या संवर्धन काय काय तरतुदी संविधानाने दिलेले आहे त्याचा आपण पायरी पायरीने विचार करत आलो आहोत. त्यामध्ये आपल्याला भाषेसाठी एक आयोग जो राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय कार्यपद्धतीचा एक आयोग आणि त्याचप्रमाणे एक संसदीय समिती सुद्धा असेल. या समितीचं खरं काम अभ्यास करणे, राजभाषा म्हणून हिंदीला जे आपण एक स्वीकृती दिलेली आहे, अंगीकारली आहे, हिंदी हे आपल्या राष्ट्राची राजभाषा असेल, तर हिंदीच्या संवर्धनासाठी सुरुवात करून त्या संवर्धनानिमित्त जे काही प्रयत्न करता येतील ते स्थानिक पातळीवर करणे. मग त्याच्यामध्ये प्रशिक्षण असेल, हिंदीचे सप्ताह राबवणं असेल. आपल्याला आठवत असेल की प्रत्येक केंद्रीय कार्यालयामध्ये, रेल्वेचं असू द्या, पोस्टाचं असू द्या, बँकेचं असू द्या, हिंदी सप्ताह साजरा केला जातो. हा हिंदी सप्ताह साजरा करण्यामागे उद्देश एकच आहे की हिंदी भाषेचा जास्तीत जास्त अवलंब, त्याचा संविधानिक प्रसार व्हावा आणि जे शब्द आपल्याला अवजड किंवा अवघड वाटतात बोलण्यासाठी, असे अवघड शब्द हे तुमच्या लोकल भाषेची संबंध साधणारे हिंदीमध्ये प्रविष्ट व्हावे. मग अनेक अशा भाषा आहेत की ज्या भाषामधून आपण हे शब्द भंडार निवडलेला आहे, घेतलेला आहे, किंवा रूढी परंपरेने काही शब्द हे रूढ झालेले आहेत. काही शब्द इतके रूढ झाले की संभ्रम होतो की हा शब्द मराठी आहे की हिंदी आहे. पण खरं जर बघितलं तर तो शब्द मराठीत प्रचलित होता, मराठीतला शब्द हिंदीने अडॅप्ट केला आणि त्याप्रमाणे हिंदी भाषा अशी समृद्धी घेत पुढे चालत गेली. हिंदीला जास्त समृद्धी मिळावी हा भाग जेव्हा आपण चर्चा करतो, कारण ती राष्ट्राची राजभाषा व्हावी म्हणून, त्याच वेळी आपल्याला ज्या स्थानिक भाषा आहेत त्या स्थानिक भाषा सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. आणि का ठेवायला पाहिजे? समजा एखाद्याच्या व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक इंटरॅक्शनची, पर्सनल, फॅमिलियर अँड सोशल इंटरॅक्शन ची भाषा एखादी विशिष्ट त्या प्रदेशात जन्मलेली भाषा असेल तर तिला सन्मान नको का? तर तोही मिळाला पाहिजे. आणि तीही एक भारतीय संस्कृतीची ठेव म्हणून आपल्याला जोपासता आली पाहिजे. त्यासाठी सुद्धा तरतूद करणे म्हणजे ही दुहेरी कसरत घटनाकारांनी जेव्हा संविधान लिहिलं आणि ड्राफ्ट केलं त्यावेळी करणं भाग होतं. कारण आपण समानता, समता, बंधुता ही आपल्या प्रिअम्बल मध्ये अंगीकारली आहे. आणि बंधुता तेव्हाच राहील जेव्हा दुसऱ्याची भाषा ही आपण आपली भाषेसारखी समजून घेऊ, तिचा अनुवाद करू, तिला जाणून घेऊ, त्या भाषेचं सौंदर्य काय आहे, तिचा इतिहास काय आहे, ती किती प्रगल्भ आहे. ती भाषेची प्रगल्भता जी शब्दावरून निष्पन्न होते, ते शब्द किती त्याच्यात समृद्ध आहे इत्यादीचा विचार करून आपण त्या समतेच्या तत्वानुसार अशाही भाषांना दर्जा दिलेला आहे. ही कसरत करत असताना भाषा हा प्रांत सतत विवादात आणि वावदुकीमध्ये राहिलेला आहे. या वावदुकीत प्रामुख्याने एक गोष्ट समोर आपल्या येते, ती अशी की मराठीला जो राजभाषा दर्जा मिळाला पाहिजे किंवा मराठीला जो एक स्थानिक पातळीवर, प्रांतीय पातळीवर दर्जा
मिळून तिचं रिकग्निशन, तिची ओळख ही राष्ट्रीय पातळीवर घेतल्या गेली पाहिजे, कारण ही फार समृद्ध भाषा आहे. तेव्हा ह्या वावदुकीमध्ये काय काय गोष्टी होऊ शकतात, संविधानात काय तरतूद आहे, जे प्रशासनातले अधिकारी आहेत ते कशा पद्धतीनं वागतात, आणि प्रशासनातले अधिकारी जेव्हा या गोष्टीचा निटोपाट पुरावा करतात की जे ओरिजिनल ड्राफ्टिंग आहे ते इंग्रजी भाषेत व्हावं आणि तिचा अनुवाद मग मराठीमध्ये करावा, तर मला वाटतं ही भाषेची जी जन्मजात समृद्धी आहे ती कमी होते. सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन आपण जेव्हा हिंदी, मराठी, इंग्रजी मध्येच आलेले काही प्रघात याचा जेव्हा साकल्याने विचार करतो, तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते की भाषा हा हा माणसाच्या जगण्याचा, माणसाच्या व्यवहाराचा एवढा अविभाज्य भाग आहे की भाषेचं संवर्धन, तिची समृद्धी हे जपणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि संविधानाने सुद्धा हाच रस्ता त्या कायदेशीर रीतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आपण न्यायालयाची भाषा बघितली, न्यायिक भाषा बघितली, आणि न्यायिक भाषा बघत असताना आपण जेव्हा असं म्हणालो की न्यायालयामध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांची भाषा ही इंग्रजीत असावी, त्याचं कारण आपण त्याच्या मागची संकल्पना ही समजून घेतली पाहिजे. एका बाजूला स्थानिक भाषेला दर्जा, होय तेही खरं आहे, पण त्याचबरोबर जी समज आहे आणि जी अप्लिकॅबिलिटी आहे, ज्या पद्धतीनं ती भाषा तिथे लागू पडणार आहे, ती तत्व लागू पडणार आहेत, ती विचारात घेऊन कायद्याची समानता डोळ्यासमोर ठेवून आपल्याला अपरिहार्यपणे ज्युडिशियल प्रांतामध्ये, कायदेशीर प्रांतामध्ये, न्यायविषयक व्यवहारांमध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याची आपल्याला इंग्रजीची कास धरावी लागली आहे. हे आपण सगळं बघितलं. आता उर्वरित भाषेविषयी वेगवेगळे कायदे करून त्या भाषेचं संरक्षण, संवर्धन कसं होऊ शकतं त्याबाबत आपण अनुच्छेद 349 बघणार आहोत. अनुच्छेद 349 असं सांगतो, भाषा विषयक विकसित कायदे करण्याकरता विशेष कार्यपद्धती. या संविधानाच्या प्रारंभापासून 15 वर्षाच्या कालावधीत अनुच्छेद 348 चा खंड 1 यात उल्लेख केलेल्या पैकी 348 खंड 1 म्हणजे न्यायिक व्यवहारात वापरावयाची भाषा, त्या संबंधाचे विवेचन. यात उल्लेख केलेल्यांपैकी कोणत्याही प्रयोजनांसाठी वापरावयाच्या भाषेबाबत तरतूद करणारे कोणतेही विधेयक किंवा सुधारणा संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहात राष्ट्रपतीच्या मंजुरीशिवाय प्रस्तुत केली किंवा मांडली जाणार नाही, आणि राष्ट्रपतीने अनुच्छेद 344 च्या खंड 1 अन्वये घटित केलेल्या आयोगाच्या शिफारसी. 344 मध्ये आपण बघितलं की राष्ट्रीय स्तरावर एक आयोग असेल, राजभाषा आयोग, आणि त्याचप्रमाणे संसदीय समिती सुद्धा असेल. तो संदर्भ आपण 344 मध्ये बघितला. तर इथे म्हटलेलं आहे की एखाद्या ठिकाणी जर एखादा विशिष्ट कायदा एखाद्या भाषेच्या संवर्धनासाठी करायचा असेल तर राष्ट्रपतींना असं विधेयक हे दोन्ही सभागृहामध्ये प्रस्तुत करता येऊ शकतं. परंतु असं विधेयक प्रस्तुत करत असताना मग ते कायद्याचा प्रांत असो, एखाद्या विशिष्ट भागातली संस्कृती जोपासणं जाणं असो, त्या भाषेतली शब्द समृद्धी वापरणं असो, इत्यादी गोष्टी आपण जेव्हा बघतो तेव्हा त्यासाठी कायदे करण्याचे अधिकार संसदेला आहेत. पण असे कायदे हे राष्ट्रपतींनी प्रस्तुत केलेल्या ठरावानुसारच झाले पाहिजे, आणि राष्ट्रपतींनी हे दोन्ही सभागृहात प्रस्तुत केले पाहिजे, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा. त्याच्यावर चर्चा वगैरे होऊन नंतर बहुमताने निर्णय झाल्यावरती त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होऊ शकतं. हे करत असताना एक महत्वाची सूचना या आर्टिकल 349 ने आपल्याला केलेली आहे, ती म्हणजे राजभाषा राष्ट्रीय आयोग आणि संसदीय समिती यांचं काय म्हणणं आहे, त्यांचा सल्ला काय आहे. आपण राजभाषा आयोगाचं कर्तव्य जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी भाषेचा अभ्यास करणं, जाऊन तिचं विश्लेषण करणं, किती लोक ही भाषा वापरतात आहे, त्या भाषेची शब्द समृद्धी काय आहे, ती भाषा किती सहज सोपी, तिची लिपी कशी आहे,
लिपीचा सुद्धा प्रश्न आहे. हिंदी किंवा मराठी ही भाषा देवनागरी लिपी आपण ऐकतो. ही देवनागरी लिपीचा जर विचार तुम्ही केला तर हे देवनागरी हा शब्द कुठून आला? कारण देवनागरीचे जे मराठी अ, ब, कड शब्द आहेत, त्या देवनागरीमध्ये ते लिहिणं सोपे आहे. तसा प्रघात आहे. तसे लोक अडॅप्ट झालेले आहेत, तशा पद्धतीने लिहितात. तर मराठी भाषा जी मोडीमध्ये लिहिली जाते आणि देवनागरीमध्ये लिहिली जाते, तर देवनागरीमध्ये लिहिलेली भाषा ती मराठी भाषेने स्वीकारलेली लिपी आहे. भाषेची लिपी कशी आहे? त्या भाषेमध्ये पूर्वापार साहित्य जे आहे, ते किती समृद्ध आहे? त्या भाषेला वाङ्मयीन दर्जा किती उत्कृष्ट प्रकारचा आहे? हे सगळं विचारात घेऊन अशी राष्ट्रीय समिती, संसदीय समिती, राष्ट्रभाषा आयोग हा आपला अहवाल देईल आणि त्या अहवालानुसार राष्ट्रपती संसदेमध्ये कायदा करण्यासाठी अशा प्रकारचं विधेयक प्रस्तावित करतील. तेव्हाच आपण भाषेविषयक काही विशेष कायदे करायचे झाले तर ते करता येतील आपल्याला, आपण करू शकू. त्याची तरतूद 349 अनुच्छेदामध्ये अशा रीतीनं वर्णन केलेली आहे. आता आपण बघूया प्रकरण 4 ज्याच्यामध्ये 3 अनुच्छेद आहे आणि विशेष निर्देश, स्पेशल डायरेक्टिव्ह और स्पेशल ड्राईव्ह, ड्राईव्ह मेक्स डायरेक्टिव्ह, स्पेशल डायरेक्टिव्ह. त्यामध्ये 350 हा अनुच्छेद सांगतो गाऱ्हाण्यांच्या निवारणासाठी, फार महत्वाचं आहे आणि फार उपयुक्तही आहे. गाऱ्हाण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनामध्ये वापरावयाची भाषा. अभिवेदन, ग्रीव्हन्सेस रिड्रेसल फोरम, रिप्रेझेंटेशन अभिवेदनला आपण म्हणू. अभिवेदन इज रिप्रेझेंटेशन. कशाचं? ग्रीव्हन्सेस, एखाद्याला एखादी तक्रार आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्याही घराण्याच्या निवारणाकरता संघराज्याच्या किंवा राज्याच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे किंवा यथास्थिती प्राधिकाऱ्याकडे संघराज्यात किंवा त्या राज्यात वापरल्या जाणाऱ्या भाषांपैकी कोणत्याही भाषेत अभिवेदन सादर करण्यास हक्कदार असेल. इथे तुमच्या हक्काचं, इथे तुम्हाला अधिकार नाही, हक्क आहे. आणि हे हक्क मूलभूत स्वरूपाचे, मूलभूत हक्क म्हटले तेच मूलभूत हक्क आहेत. ज्या माणसाची जी भाषा आहे, ज्याला ज्या पद्धतीने व्यक्त होता येतं, त्याला त्या भाषेमध्ये व्यक्त होण्याचा हक्क आहे. सर्वसाधारण लोकांनी हे लक्षात घेण्यासारखं आहे की माझी एक भाषा आहे, त्या भाषेशिवाय मला दुसऱ्या भाषेचे शब्द कळत नाही, मला व्यक्त होता येत नाही. आणि असं व्यक्त होताना तुम्ही बघा, कधी कधी हिंदी मराठी काही शब्दांची सरमिसळ होऊन जेव्हा लोक व्यक्त होतात तेव्हा त्याच्यामध्ये किती अंतर पडतं किंवा काही दुरार्थ सुद्धा निघतात. ते दुरार्थ टाळण्यासाठी आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य, मूलभूत अधिकाराचं बहाल करण्यासाठी, मूलभूत हक्क म्हणून तुम्हाला ते हक्क आहेत की तुमच्या तोंडची मायबोली जी आहे, ज्या भाषेत तुम्हाला व्यक्त होता येतं, तीच भाषा तुमचं निवेदन, अभिवेदन, तक्रार काही करायचं असेल तर त्याची तुम्हाला मुभा आहे. दुसरं महत्वाचं याला जोडून आहे, ही मुभा कुठल्या भाषेत आहे? तर ती मुभा त्याच भाषेमध्ये आहे ज्या भाषा राज्याने किंवा संघराज्याने, म्हणजे राज्य सरकार किंवा केंद्रीय सरकार यांनी आपल्या अनुसूचीद्वारे जाहीर निवेदन आणि आदेश काढून प्रसिद्ध केलेले असतील. आपण त्याला गॅझेटमध्ये प्रसिद्ध होणे म्हणतो. ज्या भाषा गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत त्या भाषेमध्ये तुम्हाला अभिवेदन देण्याची, तुम्हाला व्यक्त होण्याची, आपली तक्रार मांडण्याची मुभा आहे, किंबहुना तो तुमचा हक्क आहे. हे लक्षात घ्या. एखादी भाषा, जसं केंद्राचा भाषा आयोग आहे, संसदीय समिती आहे, तशी प्रत्येक राज्याच्या ठिकाणी भाषा समिती असते. आणि ही भाषा समिती काय करत असते की ती लोक एखादी भाषा बोलणारे आहे त्याचा अभ्यास, ती भाषा किती समृद्ध आहे त्याच्याबद्दलचं विवेचन, त्या भाषेमध्ये साहित्य काही निर्माण झालेलं आहे का त्याबाबतचा आढावा. आणि अशी भाषा आपल्याला राज्य सूचीमध्ये, स्टेट लिस्ट ऑफ लँग्वेजेस, त्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट करता येऊ शकेल का, त्याचा विचार करून जर तसा विधानमंडळामध्ये ठराव पारित झाला तर आपल्याला अशा भाषा
अडॅप्ट करता येतात आणि ती राज्याची भाषेची अनुसूची असते. त्या अनुसूचीमध्ये जी भाषा आहे त्या भाषेमध्ये व्यक्त होण्याचा तुम्हाला हक्क आहे. आता ही व्यक्तता बघा, की भाषा ही तर आहेच, पण तिचं लिहिता येत नसेल म्हणून तुम्हाला असे गावोगावी काही लोक सापडतात जे तक्रारी लिहून देण्यामध्ये वस्ताद असतात आणि ती त्यांची उपजीविका असते. तुमच्या तक्रारी लिहून देणं, तुमचं अभिवेदन करून देणं, काही गोष्टी नव्याने सांगणं, काही गोष्टी त्याच्यामध्ये उल्लेख करून सांगणं किंवा विशिष्ट प्रकारचं ड्राफ्टिंग करून देणं. लोक त्यांच्याकडे जाऊन ते करून घेतात. म्हणजे तुम्हाला एक भाषा आहे ज्याच्यात व्यक्त होता येतं, दुसरी भाषा त्याच्यात व्यक्त होता येत नाही. परंतु ती भाषा ज्याच्यात तुम्हाला व्यक्त होता येतं, ती जर राज्य सूची भाषेची त्याच्यामध्ये समाविष्ट नसेल, तर काय करायचं? तर त्या भाषेमध्ये जी व्यक्ती व्यक्त होऊ शकते, त्याच्याकडून तसं अभिवेदन किंवा तक्रार करून तुम्हाला ते त्या भाषेमध्ये तुमचा अर्ज, तुमचं अभिवेदन देण्याचा हक्क या ठिकाणी वर्णन केलेलं आहे 350 मध्ये. थोडक्यात व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि तुमचा मूलभूत हक्क भाषेसंबंधीचा, व्यक्त होण्यासंबंधीचा या ठिकाणी तुम्हाला दिसून येतो. 350 क 350 चे 2 खंड आहेत, 350 क आणि 350 ख. 350 क काय म्हणतो? ही घटना दुरुस्ती आहे. ही घटना दुरुस्ती आपण 1956 साली अडॉप्ट केली. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी. व्हेरी इम्पॉर्टंट. आता नवीन फॉर्म्युला जो सुरू होत आहे 5+3+3+4 त्याच्यामध्ये मातृभाषेमध्ये 5 वर्षापर्यंतचं शिक्षण कंपल्सरी करण्यात आले आणि हे आवश्यक आहे फार. याला एक जैविक आधार आहे आणि हे 1956 साली आम्ही अडॉप्ट केलेलं घटना दुरुस्तीचं संविधानाचं जे अनुच्छेद आहे ते 350 क प्राथमिक स्तरावर, व्हेरी इम्पॉर्टंट, प्रायमरी लेवल, प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी. प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकारी भाषिक अल्पसंख्याक समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या पर्याप्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. जबाबदारी राज्यावर दिलेली आहे. राज्याचं हे कर्तव्य आहे. राज्य त्यासाठी कायदा करेल वगैरे शब्द वापरला नाही. राज्य अशी सोय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असा शब्द वापरलेला आहे. आणि अशा सोयी पुरवणे शक्य व्हावे यासाठी राष्ट्रपती स्वतःला आवश्यक किंवा योग्य वाटतील असे निर्देश कोणत्याही राज्याला देऊ शकेल. म्हणजे राज्याला एक मुभाई दिली आणि त्याप्रमाणे राष्ट्रपतींना एक जबाबदारी सुद्धा दिली की मातृभाषेमधून प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. हा संविधानिक हक्क झाला. राज्य त्यासाठी प्रयत्नशील राहील. राज्य प्रयत्न करत नसेल तर तुम्हाला रिट पिटिशन दाखल करता येऊ शकतं किंवा राष्ट्रपतीला सांगून तसे निर्देश राज्याच्या राज्यपालाला देण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहे. तेव्हा तुम्ही 350 क या अनुच्छेदाचा वापर करू शकता. महत्वाचं या ठिकाणी असं आहे की तुम्हाला मातृभाषेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे. मातृभाषेमध्ये शिक्षण मिळण्याचा संदर्भ आणि त्याबाबतचं थोडंसं विज्ञान जर आपण ठळक आणि ढोबळमानाने बघितलं, खूप जास्त वैज्ञानिक किंवा सायंटिफिक तत्व किंवा रिसर्च संशोधन वगैरे याच्या भानगडीत न पडता, तर एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की या जगात आपण अवतीर्ण झाल्यानंतर, आपलं अस्तित्व या जगात आल्यानंतर जेव्हा आईच्या उदरातून आपण बाहेर पडतो, त्यावेळी आई जी काही संबोधन आपल्याला करत असेल किंवा जे शब्द आपल्या कानावर पडतात, ते प्रथम नाद आपल्या बुद्धीला, आपल्या जैविकाला, आपल्या जेनेटिक्सला जाणवतात. अनुभव येतो, संवेदित होतो. हा जो संवेदना आहे, संवेदना होणे, वेद म्हणजे बोलणे किंवा एक कोणीतरी वदला असं आपण म्हणतो. ही जी संवेदना आहे, ती संवेदना सर्वात प्रथम जर कोणाकडून येत असेल तर ती आईकडून येते. आणि आईच्या तोंडचा जो शब्द आहे, तो शब्द प्रमाण धरून आपण आपलं मातृभाषा सामर्थ्य लक्षात घेतो आणि मग तिथून एक एक शब्द होता 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 बुद्धीचा फुलोरा होत जाये मतीवरी,
अर्थ बोलाची वाट पाहितेत अभिप्रायोची अभिप्राय ते विये. हा जो ज्ञानेश्वराचा संदर्भ आपण वर्णन केला होता, त्या पद्धतीने हळूहळू भाषा, वाक्य, शब्द ही तयार होतात. लहान मूल जन्मल्यापासून बोबडं का होईना पण जेव्हा बोलायला लागतं, तेव्हा कशा प्रकारचे संदर्भ, कशा प्रकारचे संक्रमणीय बदल त्याच्यामध्ये होत जातात, त्याच्यावरून तुम्हाला समजेल की मातृभाषा हा नेमका काय संदर्भ आहे. आणि मातृभाषा ही जर तुमच्या एकंदर व्यक्तिमत्वामध्ये तुमच्या आकलनाची भाषा झाली असेल, म्हणजे तुम्हाला मातृभाषेत तो शब्द सांगितला तो पटकन समजतो, म्हणजे चॅनल ऑफ अंडरस्टँडिंग जर मातृभाषेत निर्माण झाला असेल, तर तुम्हाला दुसरी कुठलीही भाषा जेव्हा शिकावीशी वाटते किंवा तुम्ही शिकता, तेव्हा मातृभाषेच्या आधारानेच तुम्ही त्या भाषेचं आकलन करून घेता. मी बाजारात जातो याचं आकलन जर तुमच्या मनामध्ये मातृभाषेतून निर्माण झालं नसतं, आय विल गो टू किंवा आय गो टू मार्केट या इंग्रजी वाक्याचा सुद्धा तुम्हाला अर्थ कधी समजला नसता. शब्दाचे अर्थ समजल्यावर क्रियापद नाम लावून क्रिया काय करतो आहे, क्रियापद नाम लावून तुम्हाला जेव्हा एक वाक्य उच्चारावं असं वाटतं, तेव्हा एक संदर्भ, एक आकलन येतं, आणि ते आकलन कुठल्याही भाषेतलं करण्यासाठी तुमच्या मातृभाषेतलं आकलन करून घेण्याची जी सिस्टीम आहे, जे चॅनल आहे, ज्याला चॅनल ऑफ अंडरस्टँडिंग म्हणतो मी, आकलनाची प्रक्रिया, ही आकलनाची प्रक्रिया निर्माण होते मातृभाषेतून. आणि ही उपजत अशी जर होत असेल, तर प्राथमिक शिक्षणाची भाषा ही मातृभाषाच असली पाहिजे. हा वैज्ञानिक आणि जैविक संदर्भ जे तुमच्या माइंडमध्ये, जे तुमच्या ब्रेनमध्ये तुमचे सेल भाषे संबंधीचे जे ट्रेन होतात, त्यांना आकलन सिस्टीम एक समजते. ती आकलन सिस्टीम जर अशा प्रकारे मातृभाषेतून निर्माण होत असेल, तर ही मातृभाषा आणि मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देणं ही एक प्रकारची अभिव्यक्तीची संपन्नता, समृद्धी वाढवणं आहे. आणि हे जर होत नसेल, तुम्ही अचानक मातृभाषा त्या लहान वयामध्ये 3-4 वर्षाच्या, हल्ली एक फॅड आलेला आहे की अगदी ज्युनियर केजी, मग सिनियर केजी, त्यानंतर काय काय अजून प्रकार आहे ते किंडर गार्डन आणि ते प्ले ग्रुप, आणि काय अगदी 1 वर्षाचं मूल झालं तर त्याला तुम्ही शाळेत नेऊन काहीतरी ऍक्टिव्हिटी देता. एका बाजूने ठीक असेल, परंतु ती कुठल्या भाषेमध्ये देता हे महत्वाचं आहे. तुम्ही त्याच्या मातृभाषे व्यतिरिक्त दुसरी भाषा जर त्याला शिकवण्याचा बळजबरीने प्रयत्न करत असाल, तर तो तितक्या चटकन ती शिकणार नाही, आणि मातृभाषेच्या बरोबरीने इतर भाषेबद्दल एक संभ्रमाचं, एक कन्फ्युजनचं वातावरण त्याच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून मातृभाषेमध्ये प्राथमिक शिक्षक होणं ही मानवी अस्तित्वाची गरज लक्षात घेऊन 350 क हे अनुच्छेद आणि त्याच्यामधली घटना दुरुस्ती आपल्याला आपल्या घटनेने 1956 साली स्वीकारलेली दिसते. त्यानुसार मातृभाषेमध्ये तुम्हाला प्राथमिक शिक्षण घेण्याचा हक्क आणि अधिकार संविधानाने दिलेला आहे. 350 ख दुसरी एक समृद्धी पुढची, भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकारी. जो अल्पसंख्याक समाज आहे परंतु त्यांची स्वतःची भाषा आहे, त्यासाठी त्यांना आपण एक विशेष अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत. आणि ते 350 ख असं सांगतो की भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता एक विशेष अधिकारी असेल व तो राष्ट्रपतीने नियुक्त करावयाचा असेल. दुसरा समभाग अनुच्छेद 350 चा आहे. तो म्हणतो की भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता या संविधानान्वये तरतूद केलेल्या संरक्षक उपाययोजना संबंधीच्या सर्व बाबींचे अन्वेषण करणे व राष्ट्रपती निर्देश देईल अशा नियत कालांतरागणिक त्या बाबी संबंधी राष्ट्रपतीला अहवाल देणे हे विशेष अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल. आणि राष्ट्रपती असे सर्व अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची आणि संबंधित राज्याच्या शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करेल. थोडक्यात भाषिक अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती ही या 350 ख अनुच्छेदाने केलेली आहे. अल्पसंख्याक भाषा
म्हणजे खूप कमी लोक एखाद्या जाती जमातीचे आहेत, त्याच्यामध्ये आदिवासी असतील, काही विशिष्ट प्रांतामध्ये काही लोक आहेत आणि त्यांची स्वतःची अशी एक वेगळी भाषा आहे. त्यांच्या स्वतःच्या व्यवहार पद्धती आहेत. त्याचा अभ्यास आणि त्या पद्धतीनं त्या भाषेला समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये स्थान देण्यासाठी प्रयत्न करणं, म्हणून एक अल्प भाषा संख्याक आयोग असणार आणि अल्पसंख्याक भाषा आयोग आणि अल्पसंख्याक भाषा आयोगाचा अधिकारी ज्याची नेमणूक राष्ट्रपती करेल, त्या अधिकाऱ्याचं काम असणार ते त्या त्या बद्दलची नियत कालांतरागणिक तिचं मूल्यमापन करणे, त्या भाषेची समृद्धी जोखणे आणि त्या भाषेसंबंधीचा तिच्या संवर्धनासंबंधीचा जो अहवाल असेल तो राष्ट्रपतींना सादर करणे आणि असा अहवाल राष्ट्रपती हा संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर सादर करेल. म्हणजे तुमची प्राथमिक शिक्षणाची बाल्यावस्था, तुम्ही अल्पसंख्याक आहात, तुमची भाषा, त्याचाही विचार या ठिकाणी संविधानाने केलेला आपल्याला दिसतो. आणि शेवटचा अनुच्छेद या प्रकरण 4 भाग 17 राजभाषा या भागाचा आहे 351. तो म्हणतो हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश. इथे मात्र हिंदीचा आग्रह धरलेला आहे. हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश. हिंदी भाषेच्या प्रसारात चालना देणे ही भारतीय संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीच्या माध्यमातून उपयोगात येईल अशा रीतीने, बघा शब्द फार चपलक आणि सुंदर वापरलेले आहे, की हिंदी भाषेच्या प्रसारास चालना देणे, टू स्प्रेडिंग आउट द लँग्वेज, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीच्या माध्यमातून उपयोगात येईल. अभिव्यक्तीचे माध्यम म्हणजे व्यक्ततेचे माध्यम. संमिश्र संस्कृती, भारतीय संविधानाने भारत देशाची मल्टिपल कल्चर स्टेट ही आयडेंटिटी इथं ग्राह्य धरलेली आहे, अंगीकारलेली आहे. लोक असं म्हणतात घटनेमध्ये कुठं आहे वेगवेगळ्या कल्चरचं, वेगळ्या संस्कृतीच्या लोकांचं असं कुठं लिहिलेलं आहे? इथं लिहिलेलं आहे. भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात येईल अशा रीतीने आपल्याला हिंदी भाषेचा विकास करणे, तिच्या प्रकृतीला धक्का न लावता, फार सुंदर शब्द आहे, प्रकृतीला धक्का न लावता. भाषेची जी मूळ प्रकृती, इथं प्रवृत्ती नाही म्हटलं, प्रकृती म्हटलंय, तब्येत, भाषेची तब्येत म्हणजे बॉडी ऑफ लँग्वेज, तिची तिची मूळ वृत्ती काय आहे, मूळ प्रवृत्ती काय आहे, त्यावरून तिची प्रकृती कशी आहे, तिला धक्का न लावता हिंदुस्थानी व 8व्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या अन्य भारतीय भाषा यामध्ये वापरली जाणारी रूपे, शैली, शब्दप्रयोग सामावून घेऊन आणि जेथे जेथे आवश्यक व इष्ट असेल तेथे तेथे तिच्या शब्द संग्रहाकरिता मुख्यतः संस्कृतचा व गौणत, संस्कृतचा व गौणत, गौणत म्हणजे सेकंडरी लँग्वेज, संस्कृतचा व गौणक अन्य भाषांचा अवलंब करून तिची समृद्धी साधणे हे संघराज्याचे कर्तव्य असेल. हिंदीची समृद्धी साधण्यासाठी काय काय करता येण्यासारखं. हिंदीचा मूळ जन्म संस्कृत पासून झालेला आहे म्हणून आपल्याला इथं संस्कृत विचारात घेणं आवश्यक आहे. जे शब्द आपल्याला काही भ्रम निर्माण करणारे किंवा ज्याचा शब्दामध्ये अर्थासाठी काहीतरी प्रॉब्लेम, संभ्रम निर्माण होतो, अशा शब्दाचं निरूपण, अशा शब्दाचा मूळ अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला संस्कृतचा आधार घेणं भाग आहे. त्याचप्रमाणे इतरही काही सेकंडरी लँग्वेजेस ज्या असतील त्या सगळ्या भाषांमधले विशिष्ट शब्द वापरून तिचा, त्या शब्दांचा वापर, त्या शब्दांचा उपयोग आपल्याला हिंदी भाषेमध्ये करायचा आहे. का करायचं आहे? कारण हिंदी भाषा ही सगळ्या राष्ट्राची भाषा झाली पाहिजे, त्या दृष्टीनं तिची शब्द समृद्धी वाढली पाहिजे. आणि ज्या भाषेची शब्द समृद्धी म्हणतात सगळ्यात जास्त आहे, अशी भाषा ही जागतिक भाषा होऊ शकते, जगाची भाषा होऊ शकते, संपूर्ण समाजाची, संपूर्ण देशाची भाषा होऊ शकते. संविधानकार, घटनाकारांचं या ठिकाणी एक लक्षात घ्या की जिथे हिंदीला राजभाषा म्हणून नावाजलं गेलेलं आहे, तिथे स्थानिक भाषा तिला जोपासलेला आहे. आता स्थानिक भाषेमध्ये जर एखादा शब्द असेल
आणि तो शब्द हिंदीमध्ये प्रचलित करायचा असेल, हिंदीमध्ये आणायचा असेल, तर त्याचं काहीतरी कारण असेल. ते कारण देताना हा शब्द हिंदीत का यावा? कारण अशी कुठलीही गौण भाषा, संस्कृत आणि गौणत्व भाषा म्हणजे त्याच्यामध्ये इतर भाषा पाली असेल, प्राकृत असेल, या ज्या मूळ भाषा आहेत, ज्या पर्शियन असेल, उर्दू असेल, मराठी असेल, बंगाली असेल, या ज्या भाषा आहेत, या संस्कृत मूळ भाषेतून निर्माण झालेल्या भाषा अशा भारतीय उपखंडातल्या भाषा समजल्या जातात. त्या भारतीय भाषांचा जो काही शब्दसंग्रह असेल, त्याच्यातले काही विशिष्ट शब्द जे हिंदी भाषेचे आपलं नातं सांगू शकतात किंवा सहजतेने हिंदी भाषेच्या पोटामध्ये समावले जाऊ शकतात, असे शब्द वापरण्यासाठी आपल्याला मुभा संविधानाने दिलेली आहे. अर्थात हे काम कोणाचं आहे? हे काम राष्ट्रीय भाषा आयोग आणि संसदीय समिती, जी भाषेवरती संशोधन, तिचं निरूपण आणि त्या पद्धतीने समावेश करते, त्यांचं आहे. म्हणजे मुळात हिंदी भाषेचा प्रसार झाला पाहिजे. पण हिंदी भाषेचा प्रसार होत असताना दोन महत्वाचे पैलू 351 अनुच्छेदामध्ये सांगितले आहे आणि ते पैलू आहेत. पहिलं, तुमची अभिव्यक्ती, तुम्हाला तुमची व्यक्तता, ती करत असताना आपल्याला कुठले शब्द त्याच्यामध्ये उपयोगात येऊ शकतात ते आपण निवडून त्या शब्दाचा वापर कसा हिंदी भाषेमध्ये करू शकतो, त्यासाठी संमिश्र संस्कृती जपण्यासाठी भारताची भारताची संमिश्र संस्कृती जपण्यासाठी केलेला हा कायदेशीर संविधानिक प्रयत्न आहे. कारण संविधानाने भारतामध्ये मल्टी कल्चर लिव्हिंग ऑफ ह्युमॅनिटी आहे ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि दुसरा संदर्भ दिलेला आहे की 8व्या अनुसूचीमध्ये ज्या भाषा आम्ही लिस्ट आउट केलेल्या आहेत, ज्या भाषांची आपण रिकग्निशन ज्याला म्हणतो, त्या भाषा निवडलेल्या आहेत, त्यांना ओळख प्राप्त करून दिलेली आहे. संविधानामध्ये उपलब्ध असलेल्या भाषा, त्या सगळ्या भाषा प्लस संस्कृत आणि काही गौण भाषा, या सगळ्या भाषांमधली जी शब्द आणि वाक्यांची समृद्धी आहे, तिचा वापर आपण हिंदीमध्ये प्रचलित व्यवहार वापर म्हणून केला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रपतीचे निर्देश आणि त्याप्रमाणे राष्ट्रपतीने सगळे आदेश देण्याची आवश्यकता आहे. राजभाषेने ते सगळं संशोधन करून त्याप्रमाणे सल्ला देण्याची आवश्यकता आहे. असा हा भाषेचा संपूर्ण डोलारा आपण संविधानामध्ये आता विवेचन केला, बघितला. एकंदर 10 ते 12 अनुच्छेदामध्ये भाषेबद्दलचं विवेचन या ठिकाणी दिलेलं आहे. आपण हे प्रकरण, हा भाग 17वा आज संपवला. उद्या आणीबाणी ह्या 18व्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत, जो अतिशय महत्वाचा आहे, फार उद्बोधक आहे आणि अति जास्त प्रश्न निर्माण करणारा आहे आणि त्याचप्रमाणे सर्व प्रश्नांची उत्तर सुद्धा देणारा भाग आहे. संविधानाचा भाग 18 आपण उद्या सुरुवात करू. त्याआधी कदाचित जर भाषा समितीचे कोणी तज्ञ आपल्याला मिळाले तर उद्या आपण भाषा या विषयावर एक विशेष चर्चासत्र ठेवून त्यांचं आपण मार्गदर्शन या संविधान पारायणामध्ये उपलब्ध करून घेऊया. आणि काही प्रश्न जर असतील, ते प्रश्न जर आपल्याला आले, त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. मूळ प्रश्न या ठिकाणी आहे, जो आपण उद्या चर्चेला घेणार आहोत, तो असा आहे की मराठीला अभिजात भाषा हा दर्जा का मिळत नाही आणि तो न मिळण्याची कारणे काय? मराठीचा इतिहास, पूर्वेतिहास, मराठीत असलेली समृद्धी, शब्दांची समृद्धी आणि त्यातलं वाङ्मय, यासाठी आपण विचार करायला पाहिजे. मूळ साहित्य काय आहे आणि मूळ वाङ्मय हे कसं निर्माण होतं? साहित्य आणि वाङ्मय याच्यातला फरक आपण आधीच्या प्रकरणाच्या विवेचनाच्या वेळी सुद्धा चर्चेला घेतला होता, की ज्यामध्ये मानवी संवेदनांचा वैश्विक उच्चांक आहे, त्याला आम्ही वाङ्मय म्हणतो. आणि जे सर्वसाधारण लोकांच्या माहितीसाठी, वाचनासाठी आलं पाहिजे, ते एक साहित्य या पठडीमध्ये येतं. त्याच्यामध्ये वर्तमानपत्र असतील, आर्टिकल असतील, काही पुस्तकं असतील, काही मार्गदर्शक पुस्तकं असतील, की अमुक याचा तपास कोणी कसा करावा, अमुक ठिकाणी काय जे झालेलं आहे, काही आत्मकथन असतील. परंतु काही तत्व जी त्रिकाल अभातीत सत्याशी आपलं नातं सांगतात, जी तत्व शाश्वत मूल्य म्हणून मानवी जीवनामध्ये स्वीकारली गेलेली आहे, अशा तत्वांचं निरूपण ज्या ग्रंथांमध्ये, ज्या लिखाणामध्ये झालं असेल, त्यांना म्हटलं आपण वाङ्मयीन दर्जा प्रदान करतो. म्हणजे साहित्य, प्रत्येक साहित्य
हे वाङ्मय नसतं, पण प्रत्येक वाङ्मय हे साहित्यच असतं. असा जो प्रकार बोलला जातो तो या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. भाषेचा दर्जा आपण लक्षात घेताना किती भाषेमधलं साहित्य हे अनुवादित आहे आणि किती उपजत ओरिजिनल आहे त्याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आपण जेव्हा नटसम्राट सारखी कादंबरी बघतो आणि बाकीचं काही साहित्य म्हणजे मराठीमध्ये ज्या साहित्याने मराठीला खरी समृद्धी दिलेली आहे ते खऱ्या अर्थाने संतांचं साहित्य आहे. आणि संतांच्या साहित्यातली समृद्धी ही अलौकिक समृद्धी आहे. किंग लिअर नावाच्या एका शेक्सपियरच्या ग्रंथावर अनुवादित केलेलं नटसम्राट जर एवढं श्रेष्ठ होत असेल तर काही दिवसांनी लोकांना असं वाटत लागतं की ही मराठीची उपजत निर्मिती आहे. परंतु कुसुमाग्रजाचं नटसम्राट हे किंग लिअर या भाषेतलं किंग लिअर या कादंबरीचं मराठी भाषेत केलेलं अनुवादित रूपांतर आहे. आणि त्याची एकंदर स्टोरी बघितल्यानंतर अशा प्रकारची दुस्साहस वृत्ती समाजामध्ये आहे की नाही, की जिथे बापाला आईला कडून आम्ही आपल्या आयुष्याचा प्रतिपाद करून घेतला अशा आई वडिलांना चोरीचा आळ लावून त्यांना बाहेर काढणं, वार्धक्यामध्ये त्यांना ढकलून देणं, हा मूळ संदर्भ आपल्याकडे याच्या आधीही वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आलेला आहे. आणि आळ घेऊन कोणाला चुकीच्या याच्यात फसवणं ते अगदी रामायण महाभारतापासून चालत आलेल्या कथांमध्ये सुद्धा आलेलं आहे. तर मूळ साहित्य, मूळ वाङ्मय हे भाषेची खरी समृद्धी देणारं असतं. अनुवादन हे प्रगतीचं लक्षण आहे, की एखादा ग्रंथ एखाद्या भाषेमध्ये अनुवादित होऊ शकतो. खरी समृद्धी त्या इंग्रजी भाषेची, की ज्याच्यामध्ये तेवढं मोठं शब्द भांडार आहे, की आज जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये अर्थात राज्यकर्ते होते, त्यांना एक पाठबळ होतं राज्य सत्तेचं आणि सत्तेच्या पाठबळामुळे ते सगळ्या जगभर पसरले. हे जरी खरं असलं तरी त्या भाषेने इंग्रजीचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येतं ज्या ज्या ठिकाणी जे त्यांना शक्य झालं ते अडॅप्ट केलं. आपण जो संदर्भ 351 अनुच्छेदामध्ये बघितला की हिंदी भाषेमध्ये इतर भाषेतले शब्द अडॅप्ट करण्याची एक प्रगतशील प्रक्रिया आपण सुरू केली पाहिजे. त्याशिवाय हिंदी ही आपली राजभाषा आणि समृद्धशील भाषा होणार नाही. हे काम इंग्रजीने फार चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि आज इंग्रजी वाङ्मयामध्ये तुम्हाला जे शब्द भांडार दिसतं त्या भाषेची ती समृद्धी आहे आणि त्या समृद्धीमुळे त्या ठिकाणी एवढं सुंदर वाङ्मय निर्माण झालेलं आहे. आपण ते वाङ्मय अनुवादत करून आपल्याकडे ग्रंथ समृद्धी वाढू शकतो, साहित्य वाङ्मयीन समृद्धी आपल्या समाजाची वाढू शकतो. पण त्याशिवाय आपली जी अभिजात सौंदर्य आहे मराठीमधलं, हिंदीमधलं, तुलसी रामायणापासून तर इतर भाषेमधले मोठमोठे प्रख्यात लेखक आणि त्यांचे अभिजात ग्रंथ जे कुठलेही अनुवादित नाहीये, कुठल्या कपोलकल्पित स्टोरीवर आधारलेले नाहीये, कोणाकडून आयडिया आणि कल्पकथा उसण्या घेतलेल्या नाहीये, तर या जमिनीतून उगवलेले आहेत. ह्याचा जर आपण विचार केला तर ही जी भाषेची समृद्धी आणि भाषेचा जो एकंदर दर्जा ठरवला जातो तो दर्जा या सगळ्या निकषावर ठरवला आणि म्हणून हे सगळं महत्वाचं आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा का मिळत नाहीये? कारण काही कारणास्तव प्रशासनामध्ये, शासनामध्ये इंग्रजीचा जो वापर चालू ठेवलेला आहे त्या इंग्रजीमध्येच मूळ विधेयक आणि मूळ अधिनियम तुमचे तयार होत असतील आणि मग मराठीमध्ये ते अनुवादित करून दिले असतील तर राजभाषा समिती किंवा मराठी भाषा संचालनालय याचं कार्यालय म्हणजे अनुवादकाचं कार्यालय होऊन जाईल. ते न होता हे अभिजात भाषा निर्मितीचं कार्यालय कसं होईल त्याकडे शासनाने लक्ष द्यावं एवढी विनंती संविधान पारायणाच्या माध्यमातून आज करतो. अपेक्षा करतो की उद्या एखादे चांगले तज्ज्ञ आपल्याला याच्यावर बोलायला मिळतील आणि नेमकं काय आहे, का मराठीला राजभाषेचा अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नाहीये त्यासाठी आपण त्यांचं भाष्य ऐकून घेऊया आणि पुढे असाच हा प्रवास संविधान पारायणाचा आपण करत राहूया. आज तंतोतंत वेळेचं भान राखून इथे थांबण्याची अनुमती घेतो. ज्या दुर्गम भागामध्ये मी आहे नशिबाने तिथून मला नेट मिळत आहे, परंतु थंडीचा कडाका इथे फार असल्यामुळं काही काही बाबतीत जरा ऍक्टिव्हिटीज कमी होतात. परंतु थँक्स टू इंटरनेट अँड गुगल की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याचा आधार घेऊन आपलं संविधानाचं पारायण अखंड चाललेलं आहे. त्याचा आनंद मला आहे. लवकरच आपण द्विशतकी सोहळा संविधान पारायणाचा करणार आहोत. आजचं 197 पुष्प आहे. 98, 99 आणि 200 पुष्प आपण अशा रीतीने साजरं करू.
तेव्हा आज अनुमती घेतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.